प्रश्न क्रमांक 1. शिक्षण मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय कोणता आहे? पर्याय ए आत्मा, बी मन, सी वर्तन, डी ज्ञान. उत्तर सी वर्तन. 2. लर्निंग इज मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर थ्रू एक्सपिरियन्स असे कोण म्हणाले? पर्याय ए स्किनर, बी वॉटसन, सी थॉर्नडाईक, डी पियाजे. उत्तर सी थॉर्नडाईक. 3. मुलांच्या सामाजिक विकासाचा अभ्यास कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए पियाजे, बी एरिक्सन, सी वायगोत्स्की, डी फ्रॉइड. बी एरिक्सन. 4. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन हे वचन कोणी म्हटले? पर्याय ए पियाजे, बी वॉट्सवर्थ, सी गार्डनर, डी वॉटसन. उत्तर बी वर्ड्सवर्थ. 5. लर्निंग बाय डुईंग या तत्वाचा संबंध कोणाशी आहे? पर्याय ए गार्डनर, बी जॉन ड्यूई, सी स्किनर, डी पियाजे. उत्तर बी जॉन ड्यूई. 6. शिक्षकाचे मुख्य कार्य काय आहे? पर्याय ए विद्यार्थ्यांना शिक्षा देणे, बी ज्ञान देणे, सी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे, डी अभ्यासक्रम पूर्ण करणे. उत्तर सी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. 7. चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन चे प्रमुख प्रवर्तक कोण? पर्याय ए फ्रॉइड, बी ड्यूई, सी वॉटसन, डी स्किनर. उत्तर बी ड्यूई. 8. अध्यापन पद्धतींची आई म्हणून कोणती पद्धत ओळखली जाते? पर्याय ए प्रकल्प पद्धत, बी प्रश्नोत्तर पद्धत, सी व्याख्यान पद्धत, डी प्रयोग पद्धत. उत्तर बी प्रश्नोत्तर पद्धत. 9. प्रोजेक्ट मेथडचे जनक कोण आहेत? पर्याय ए किलपॅट्रिक, बी ड्यूई, सी पियाजे, डी स्किनर. ए किलपॅट्रिक. 10. मायक्रो टीचिंग पद्धतीचा सर्वात मोठा फायदा काय? पर्याय ए मोठा वर्ग, बी अल्प वेळेत कौशल्य सराव, सी अभ्यासक्रम पूर्ण होतो, डी विद्यार्थ्यांची संख्या वाढते. उत्तर बी अल्प वेळेत कौशल्य सराव. 11. बुद्धिमत्तेची सर्वाधिक पातळी कोणती मानली जाते? पर्याय ए अनुप्रयोग, बी विश्लेषण, सी मूल्यांकन, डी ज्ञान. सी मूल्यांकन. 12. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच कोणत्या शिक्षण तज्ञाशी संबंधित आहे? पर्याय ए पियाजे, बी वॉटसन, सी स्किनर, डी थॉर्नडाईक. ए पियाजे. 13. डिस्कवरी मेथड शिक्षण पद्धत कोणी मांडली? पर्याय ए पियाजे, बी ब्रुनर, सी स्किनर, डी डी. उत्तर बी ब्रुनर. 14. कॉम्पिटन्सी बेस्ड एज्युकेशन मध्ये मुख्य भर कशावर असतो? पर्याय ए पाठांतरावर, बी अनुभवांवर, सी कौशल्य संपादनावर, डी परीक्षा निकालावर.
उत्तर सी कौशल्य संपादनावर. 15. विद्यार्थ्यांची प्रगती मोजण्यासाठी कोणती चाचणी जास्त उपयुक्त आहे? पर्याय ए मौखिक परीक्षा, बी निबंध प्रकार परीक्षा, सी उद्देशपूर्ण परीक्षा, डी खुली परीक्षा. उत्तर सी उद्देशपूर्ण परीक्षा. 16. शैक्षणिक मानसशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय ए शिक्षकाला शिकवणे, बी विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणे, सी पालकांना मार्गदर्शन करणे, डी समाज बदलणे. उत्तर बी विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणे. 17. मास्टरी लर्निंग या संकल्पनेचे प्रवर्तक कोण? पर्याय ए ब्लूम, बी गार्डनर, सी स्किनर, डी पियाजे. उत्तर ए ब्लूम. 18. ब्लूमच्या शैक्षणिक उद्दिष्ट वर्गीकरणात किती पातळ्या आहेत? पर्याय ए 3, बी 5, सी 6, डी 7. उत्तर सी 6. 19. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक भिन्नता कोणत्या क्षेत्रात आढळतात? पर्याय ए शारीरिक, बी मानसिक, सी सामाजिक, डी वरील सर्व. उत्तर डी वरील सर्व. 20. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन हे कोणी म्हटले? पर्याय ए गांधीजी, बी विवेकानंद, सी टागोर, डी ड्यूई. बी विवेकानंद. 21. बालक शिकत नाही ते शोधतं हा दृष्टिकोन कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? पर्याय ए वर्तनवाद, बी संज्ञानात्मकवाद सिद्धांत, सी मानवीवादी सिद्धांत, डी रचनावादी सिद्धांत. उत्तर डी रचनावादी सिद्धांत. 22. लर्निंग इज अ सोशल ॲक्टिव्हिटी असे कोण म्हणाले? पर्याय ए पियाजे, बी वायगोत्स्की, सी स्किनर, डी जंग. उत्तर बी वायगोत्स्की. 23. अध्यापन शिक्षण प्रक्रियेत फीडबॅकची भूमिका काय आहे? पर्याय ए विद्यार्थ्याला शिक्षा देणे, बी चुका सुधारणे व सुधारणा घडवणे, सी गुण देणे, डी अभ्यासक्रम कमी करणे. बी चुका सुधारणे व सुधारणा घडवणे. 24. ह्युरिस्टिक मेथड कोणत्या विषयाच्या अध्यापनात उपयुक्त आहे? पर्याय ए गणित, बी भाषा, सी इतिहास, डी भूगोल. उत्तर ए गणित. 25. प्लेवे मेथडचे प्रवर्तक कोण आहेत? पर्याय ए फ्रॉबेल, बी मॉन्टेसरी, सी पियाजे, डी वॉटसन. उत्तर ए फ्रॉबेल. मित्रांनो 25 पैकी तुमचे किती बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.